ये ग्रुप में मारते हैं, 1 to 1 कभी नहीं आते हरामजादे ये पूरे। तुम्हारा बाप भी तो उस तरह की उम्र का होगा जालिमो। 28 अगस्त के दिन अशरफ अली, सैयद हुसैन जो 40 गांव महाराष्ट्र के हैं, जो जलगांव से कल्याण जा रहे थे, तो उनके पास ट्रेन में जब कोई सफ़र करते हैं तो खाना रख के जाती हैं। वहाँ पर बलवाइयों ने, माप ने इस ज़ईफ़ को, 70 साल से ज़्यादा इनकी उम्र है, इनसे पूछा कि बता तेरे इस डब्बों में क्या है। तो अशरफ अली, सैयद हुसैन साहब ने कहा कि इसमें भैंस का गोश्त का सालन है। महाराष्ट्र में भैंस के काटने पर पाबंदी नहीं है। तो उनको मारा गया, पीटा गया, खूब मारे उनको। वीडियो रिकॉर्डिंग करते हैं मारने की, मुसलमानों की। ये ग्रुप में मारते हैं, 1 to 1 कभी नहीं आते हरामजादे ये पूरे। ग्रुप में आते हैं। ग्रुप में एक ज़ईफ बूढ़े को मारे हैं। आप बताइए कि तुम्हारा बाप भी तो उस तरह की उम्र का होगा जालिमो। तुमने एक 70 साल के बूढ़े को, जो कह रहा है कि भाई भैंस का गोश्त है, वो कल्याण में उतरना चाहते थे, उनका स्टेशन कल्याण था, तो बोले नहीं उतर सकते, और उनके जेब से 2800 रुपये भी छीन लिए ये तमाम जालिम लोग। मोबाइल फोन छीन लिए और धमकी दी कि अगर पुलिस में कंप्लेन करेंगे तो तुम्हारी जान ले ली जाएगी। रेलवे की पुलिस ने कहा कि नहीं, सीट का झगड़ा था, सीट का झगड़ा नहीं था। अच्छा, आपको मालूम वो जो मारने वाले क्यों जा रहे थे कल्याण को? वो जलगांव से कल्याण क्यों जा रहे थे? वो पुलिस में भर्ती का एग्जाम लिखने जा रहे थे। ये फिर कल मेरी बात हुई अशरफ अली सैयद साहब से। मैं उनसे बात किया फोन करके, हमारे मजलिस के जिम्मेदार उनके साथ गए दोबारा रेलवे स्टेशन को कंप्लेन कराने के लिए। बाद में फिर जब वीडियो आम हो गया, उनसे जो सलूक किया गया, तो हजरत रेलवे पुलिस को जरा शर्म आई। पहले तो बोले नहीं, सीट का झगड़ा है, खैर केसेस बुक करे। अशफाक, यहाँ से अभी पुलिस निकलेंगे तुम्हारा जवाब लेने के लिए अब्बा का। तो अब्बा को बोलना, जो बोलना है वो आज एक ही बार जितना हुआ है उतना प्रेस के सामने और वीडियो निकाल के बनाना, आगे पीछे मत कर। चलो छोड़ो, अभी कल जो हुआ हुआ। अगर पैसे निकाले गए हैं तो पैसे निकाले गए, ऐसा लिख के देना। उन्होंने क्या लिखा, हमने क्या बोला, उस पर कुछ बहस नहीं होगी। तो वो छोड़ो का अब्बा का वीडियो निकाल के ऐसा ऐसा मेरे साथ हुआ शुरू से आखिर तक, ये सब लिख लो, ये वीडियो निकाल लो। और उधर की लॉयर है, वो रहेगा तो लॉयर को बुला लेना। और मैं इधर से लॉयर का एक ये भेजता हूं, उसमें लिख के भी देना कि ये कलम के अन्वय हम उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए, बस। एखाद्या समूहाने एखाद्या जातीच्या धर्माच्या माणसाच्या मागे लागणं आणि त्याला त्रास देणं इज व्हॉट हेट क्राईम। आणि ठाणा पोलिसांना हेट क्राईम नावाची काही गोष्टच माहित नाही। कुणी जातं त्या आपण बघितलाय, ते कुणी जातो हाजी मलंगवर, या कटव्यांना हाकलून दिले पाहिजेत, यांचे गळे कापले पाहिजेत, क्राईमच रजिस्टर होत नाही। आणि कोर्टाने सांगितलं सुमोटो पोलिसांनी रजिस्टर करायचा, इफ देयर इज कंप्लेंट और नो कंप्लेंट, इफ यू हॅव इनफ ऑफ एव्हिडन्स अँड प्रूफ्स, रजिस्टर। आता ह्याच्यात हेट क्राईम नाही ना, तुम्ही मला सांगा ह्याच्यात हेट क्राईम नाही। तो मुसलमान नसता तर त्याला मारला असता। मी आता तपास चालू आहे माझा, जे काही तपासात निष्पन्न होतोय मी त्याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट सेक्शन वाढवणार, 100% वाढवणार। अजून आपण चार्जशीट दाखल केलेलं नाही, तपास चालू आहे। पण ते सुटले ना, त्यांना केस मधून कुठे सुटले ते केस? अहो मॅडम, काय फायदा, 10 वर्ष लागतील केसला, 10 वर्ष। आणि कमीत कमी 5 दिवस जेलमध्ये राहिले असते तर परत आयुष्यात गुन्हे नसते केले।
आता त्यांची हिंमत वाढली, झाट मारी घ्या भ्यांच्याच कानपडात मारले देतील सोडून. तुम्ही हेट क्राईम नाकारताय. नाकारलं फुटलंच नाही साहेब आपण. नाकारलं अरे नाही तुम्ही मॅडम. मला आता तुम्ही सांगता माझ्या तपास उल्लेख केला असता. माझ्या तपासात कलम लावला निष्पन्न असता. झाला तर. मग तपास करतो ना सर, मी तपास अहो, पण या करतो. शब्दात हेट क्राईम होतो ना, ते मनोज पाटलांना बोललं होतं डीसीपी. निलेश ते मला तुम्ही लिहून द्या की हा हेट क्राईम नाही. मी कसं लिहून देणार साहेब? मग मी तुम्ही तपास का नाही करतोय केस ना घेतली? त्याच्यामध्ये. तुम्ही का नाही केस घेतली हेट क्राईमची? व्हिडिओ स्पष्ट सांगतोय ना मॅडम. जे फिर्यादी आहे त्यांच्या अहो त्या फिर्यादीने सांगायलाच नको. तुम्हाला It's a एव्हिडन्स आहे suo समोर, moto. तुमच्या समोर एव्हिडन्स आहे. सुओ मोठो आहे मॅडम. करतो ना आम्ही तपासामध्ये. अहो तपास अहो, काय काय तपास? तपास? तुमचा तपासच चुकला. ज्या अर्थी तुम्ही हेट क्राईम घेतला नाही तपासच चुकला. बस मादरचोद. आमचा श्रावण आहे म्हणजे समोरचा माणूस कोणाला मुसलमान आला की नाही, हिंदू हिंदू मुस्लिम हेट आला की नाही, मग तुम्ही हेट क्राईम का नाही रजिस्टर करायला सांगत? मी त्या बाईला दोष देणार नाही. तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं नॉलेज असतं, तुम्ही करून घ्यायला पाहिजे होतं. आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला पुरावे लागत नाही. अकॉर्डिंग टू द जजमेंट ऑफ पार्टीवाला यू हॅव टू सुमोटो रजिस्टर हेट क्राईम. त्यांचा शब्द आला की क्राईम रजिस्टर करा. काय कोणाचे तुम्ही एव्हिडन्स आणि विटनेसेस जमा करत बसू नका. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे, मग का नाही घेतला तुम्ही हेट क्राईम? तपासा अंती. अरे तपासा अंती नाही, अरे कोर्टात बघू ना. अरे कोर्टात 10 वर्ष केस चालेल. गुन्हेगारांचं मनोधैर्य तर वाढतं की नाही, की आपण हे केल्याने काही फरक पडत नाही, पहिल्या 15 मिनिटातच जामीन होतो. अहो पण त्याच्यानी गांभीर्य येतं ना गुन्ह्याला. अहो पण त्याच्याने गांभीर्य येतं ना. त्याला चाकू दाखवला, त्याला ट्रेन मधनं, आता तुम्ही म्हणता ट्रेन मधनं फेकला नाही ना. अहो तर तुम्ही त्या शब्दाचा अर्थ तसा लावा. शब्दाचा पोलिसांना अर्थ लावायचा तसा लावता येतो. जसा तुम्ही गहाळ झाला हा त्यांच्या बाजूने निर्णय घेताय, तसं आमच्या बाजूने घ्या ना, की गहाळ होणं म्हणजे यांनी काढून घेतलेत. अहो हे मारत असताना माझ्या खिशातनं पैसे गहाळ झाले म्हणजे काय झालं? म्हणजे काय झालं मला समजून सांगा. हे मारत खाली पडले, खिशातनं आपा पुढाले खाली पडले. अहो मला मारत असताना पैसे गहाळ होणे याच गांभीर्यानं अर्थ काय होतो? जरा एखाद्या मराठी भाषा तज्ञाला विचारायचा अर्थ काय होतो? काढून घेतले म्हणजे ह्यांनी काढून घेतले, म्हणजे तुम्ही इंटरप्रिटेशन त्या आरोपींच्या बाजूनेच काय करताय? अहो कायद्याने मला सांगा की खिशातले पैसे मारत असताना गहाळ होणे हे कुठल्या कायद्याने सांगतं की पैसे पडले, पैसे गेले? कुठल्या कायद्यात ते मला दाखवायचा. तर आपण मराठी कोणीतरी चांगल्या भाषा तज्ञाला बोलूया. आणि मला मारत असताना पैसे गहाळ झाले, ठीक आहे, त्याप्रमाणे सेक्शन्स लावून घ्या. आता हे गेले, हे जाऊ दे, आता हे काय परत येणार नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला वरती जावं लागेल आणि तुम्हाला वरती जायला लावणार आहे कोर्टात. तुम्हाला मी काही इथे शांत बसू देणार नाही. कारण का हा इश्यू आहे ना, हा तुम्हाला वाटतो आज थांबेल, आज इथे नाही थांबणार, हा भारतभर जाणार इश्यू. तुम्हाला एक फार सोपं वाटायला लागलं पोलिसांना, हे काय होत नाही, हे बंद करायचं.